अनेक वर्ष काम करणारे बैलगाडा मालक आहेत, परंतु त्यांना तेवढंसं यश मिळवता आलं नाही. परंतु तुम्ही अल्पावधीमध्येच एवढं यश मिळवलं की आज नाही म्हटलं तर प्रत्येक 2-3 अड्ड्यामागे एका तरी अड्ड्यामध्ये तुमचा एखादा तरी बैल गुलालामध्ये असतोय. सुरुवातीला ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यावं असं का वाटलं? सुरुवातीला म्हणजे आमच्या माहेरची खिलारची दावण आहे ना, त्यामुळं खिलारचं प्रेम तर पहिल्यापासूनच आहे. पण माझं भाचं हे बैल अड्ड्यात घेऊन जायचं, तिथनं गटाला घरी यायची, ते ऐकून ऐकून आमचा पण स्टाफ म्हणला की ताई आपण पण घेऊया. तिथून सुरुवात झाली. सुरुवातीचा प्रवास तसा खूप खडतर होता अच्छा. की एवढा अनुभव नव्हता, शिकायचं होतं, नवीन पाऊल होतं. आणि जो आपला पहिलाच नंदी होता रुबाब म्हणायचा, तो एवढा दमवायचा की सुट्टीला नीट उभाच राहायचा नाही. अच्छा. गेलं की मग धुगधुग राहायची, सुट्टी कशी होत्या तिथनं सुरुवात. अच्छा. शेवटी हळूहळू साधारणतः तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये येऊन किती वर्ष झाली? तसं बघा 1.25 वर्षच झालं. 6 वर्ष झालं. मग सुरुवातीला तुमच्याकडे एक वादळ म्हणून एक बैल होता. सुरुवातीला वादळ, त्याच्यानंतर रुबाब, अच्छा. नंतर मग अर्जुन जसा दावणीला आला तसं सगळं म्हणजे कायापलट झाली. अर्जुनमुळं सगळ्या महाराष्ट्राला उर्मिलाताई कोण कळाल्या. अर्जुननं आपलं नाव खूप केलं.